नाशिक शहरासह सिडको परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या 4 महिन्यात तब्बल 635 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद सिडकोतील स्वामी समर्थ रुग्णालयात झाली आहे। याबाबत मेडिकल ऑफिसर डॉक्टर सिद्धेश लोखंडे यांनी माहिती दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर सिद्धेश लोखंडे। मी स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि सध्या आपण जे बघतोय की आपल्याकडे डॉग बाईटच्या खूप सारे केसेस वाढत आहेत। तर आत्ता ज्या आकडेवारी आमच्याकडे आत्ता उपलब्ध आहे त्या हिशोबाने एप्रिल महिन्यामध्ये 1054 लोकांना कुत्रा चावला। त्यामध्ये माणसं, महिला, मुलं, लहान मुलं सगळेच आपण इन्क्लूड असतात। मे महिन्यामध्ये 1004 होते, जून महिन्यामध्ये 1077 होते आणि आता जुलै महिन्यामध्ये 1011 असे पेशंट आपल्याकडे येऊन पूर्णपणे उपचार घेऊन गेलेले आहेत आणि काहींचे उपचार आता आपल्याकडे चालू आहेत। आपल्याकडे आत्ता करंटली बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे ARVचा पण साठा अवेलेबल आहे आणि TTच्या इंजेक्शनचा पण साठा अवेलेबल आहे। जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो तेव्हा आपण पेशंटला प्रॉपरली हे समजावून सांगतो की कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कुठली पथ्य पाळायची आहे, कुठली नाही पाळायची आहे आणि इंजेक्शन नियमित आपण त्यांना तारखेनुसार त्यांना तारखा टाकून देतो आणि त्यावेळेस ते येऊन पेशंटला आपण सांगतो की या तारखेवर इंजेक्शन घेणं गरजेचं असतं। लहान मुलांची संख्या जी असते ती जवळपास बऱ्याचपैकी असते, पण तरी आपण एक अंदाजे आपण एक 60-70 मुलं तरी आपण लहान मुलं पकडून चालू। आता सध्या तर आता आम्ही हेच सांगतो सगळ्यांना की जर तुमच्या कुठे डॉग बाईट होत असेल किंवा सारखं फ्रिक्वेंट डॉग बाईट्स असतील तर मग आपण त्यांना सांगतो की तुम्ही जवळपासच्या नगरपालिकेमध्ये जाऊन तुम्ही तुझी कंप्लेंट करू शकता। पुढचे जे काही मेजर्स आहेत ते कॉर्पोरेशन घेतं। प्रभाग क्रमांक 24 मधील शांतीसागर पार्क गोविंदनगर परिसरातही भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्यात। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेची दखल घेत शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 24 चे नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांनी महापालिकेकडे तातडीनं पाठपुरावा करत विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत 2 दिवसात तब्बल 450 भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं। तसेच कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याची कार्यवाहीही करण्यात येते। गोविंदनगर, बर्देनगर, तुळजाभवानी चौक, महाराणा प्रताप चौक, अचानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, वंदे मातरम गार्डन आणि महात्मा फुले गार्डन परिसरात ही मोहीम राबविण्यात आली आहे। भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता लसीकरणासोबतच निर्बीजीकरणाची मोहीम सातत्यानं राबवण्याची गरज आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेनं ठोस किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।